वसई तहसीलदार कार्यालयाविरोधात बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा मनसेचे पदाधिकारी प्रशांत धोंडे यांच्यातर्फे देण्यात आलाय। वसई तहसीलदार कार्यालयातील बिनशेती प्रकरणामध्ये अधिकारी व कर्मचारी वर्ग जाणीवपूर्वक नागरिकांची कामे खोळंबून ठेवत असल्यामुळे या विरोधात स्वराज्य राज्यव्यापी कामगार संघटनेमार्फत बेमुदत उपोषण इशारा देण्यात आलाय। प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार दिनांक 19 ऑक्टोबर रोजी उपविभागीय कार्यालय वसई येथे स्वराज्य रक्षक कामगार संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष प्रशांत धोंडे हे तहसीलदार कार्यालयाच्या कार्यपद्धती विरोधात आमरण उपोषणात बसणार असल्याचं जाहीर करण्यात आले। यापूर्वी तहसीलदार कार्यालयांमधील बिनशेतीची कामं जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केली जात होती। तत्कालीन तहसीलदार उज्ज्वला भगत यांच्या कार्यकाळामध्ये वसई तहसीलदार कार्यालयामध्ये बिनशेती प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। याबाबत बिनशेती रूपांतर कर आदेशाच्या प्रती मागण्यात आल्या, तर तहसीलदार कार्यालय देत नसल्याच्या आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे। तत्कालीन तहसीलदार उज्ज्वला भगत यांची SIT चौकशी सुरू असल्याने हे कागदपत्र चौकशी फेऱ्यात असल्याची माहिती देऊन टाळाटाळ केली जात आहे। यापूर्वी NAच्या कामासाठी नागरिकांना पालघर येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येणे गैरसोय असल्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी सदरची कामं सुरू राहावीत या उद्देशाने जिल्हाधिकाऱ्यांनी नव्या आदेशानुसार पुन्हा बिनशेतीची कामे विविध तहसीलदार कार्यालयांमध्ये सुरू केली। मात्र यानंतर सदर प्रकरणांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये विलंब लागत असल्याचा तसेच अधिकारी जाणीवपूर्वक सहकार्य करत नसल्याचा आरोप या तक्रारी निवेदनात करण्यात आलाय। याबाबत जिल्हाधिकारी पालघर तहसीलदार वसई यांनी निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली होती। त्यावर अजूनही कारवाई केली नसल्यामुळे सदरचे आंदोलन आयोजन करण्यात आले। सदर निवेदनामध्ये तहसीलदार अविनाश कोष्टी, नायब तहसीलदार चंद्रकांत पवार, अव्वल कारकून नितीन शिंदे यांच्या कार्यशैलीबाबत शंका निर्माण केली आहे। याबाबत तहसीलदार अविनाश कोष्टी यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तर्फे आपलं आमरण उपोषण असणार आहे। त्यामध्ये आता कुठेतरी अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात समोर आलाय, काय सांगाल त्याबद्दल? भ्रष्टाचार करणे हे वसई तालुक्यातील अधिकाऱ्यांना नित्य नेमाचं आहे, काही मोठी नवीन गोष्ट नाही आहे। वसई विरार शहर महानगरपालिका असो, तहसीलदार कार्यालय असो, उपविभागीय अधिकारी वसई असून दे, भ्रष्टाचार होतो किंवा नाही हे मी नव्याने सांगण्याचं काही गरजेचं नाहीये। जनतेला दैनंदिन कामामध्ये तो अनुभव येतो, परंतु एखादं सरकार ज्या सरकारच्या कारकिर्दीत जी गोष्ट झाली नाही ती नव्याने करते, ती जनतेच्या हितासाठी करते। अशा प्रकारचं एक परिपत्र शासनाने बिनशेती व्हावी म्हणून काढलं। त्यामागे शासनाचा काय उद्देश होता का शेतकरी यांना पूर्वी ठाणे जिल्हा कार्यालयात जाण्याचा वेळ वाचावा, कागदोपत्री जो खर्च होतो तो खर्च होऊ नये ही त्यापाठची भूमिका होती। म्हणून त्यांनी बिनशेती 42B ची प्रक्रिया सुरू केली। ही प्रक्रिया सुरू असताना त्यांनी सर्व तालुक्यातील तहसीलदार यांना ते आदेश देण्याचे अधिकार दिले। असं असताना मागील तहसीलदार उज्ज्वला भगत यांची SIT चौकशी BJPचे श्याम पाटकर यांनी सुरू केल्यामुळे अनेक वेळेला प्रलंबित असलेली त्यांची बदली अचानक झाली आणि त्याच वेळेला जिल्हाधिकारी गोविंदराव बोडके यांनी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून वसई तहसीलदार यांच्याकडील बिनशेती आदेश देण्याचे अधिकार काढून घेतले। असं असताना आता पुन्हा नव्याने जिल्हाधिकारी यांनी तत्कालीन तहसीलदार अविनाश कोष्टी यांना हे अधिकार दिले, कारण अविनाश कोष्टी हे यापूर्वी येथे निवासी नायब तहसीलदार होते। त्यांचे चांगले संबंध या तालुक्यातील लोकांशी आहेत। लोकभिमुख कोणतं तरी काम आपल्या कारकिर्दीत व्हावं असं बोडके साहेबांना वाटलं, म्हणून त्यांनी ते आदेश पारित केले। परंतु आज तहसील कार्यालयामध्ये ती भूमिका दिसत नाही, तर तेथे कोणती अडवणूक केली जाते हे जो काम करण्यात जातो त्या व्यक्तीच्या ते निदर्शनास येते। आणि तहसीलदार कार्यालयामध्ये एवढा दलालांचा सुळसुळाट झालेला आहे का तेथे जनतेला कोणत्या प्रकारची उत्तर दिली जात नाही, उद्धट उत्तर दिली जातात आणि मग ह्या बाचाबाचीतून
तेथील प्रशासकीय अधिकारी मानसिक संतुलन बिघडल्यासारखे करून त्यांच्यावरती पोलीस कार्यालयामध्ये 353चा गुन्हा दाखल करतात। अलीकडच्या काळामध्ये असे अनेक गुन्हे वसई पोलीस स्टेशनला दाखल झालेले आहेत। ही अशी सर्व प्रक्रिया न समजण्यामागचं काय कारण आहे हे फक्त तहसीलदारांचं माहिती आहे, पण तहसीलदारांनी कुठेतरी त्यांचे जे कार्यालयातील अधिकारी आहेत त्यांचं काय चाललंय यांच्याकडे लक्ष देणं हे त्यांचं कर्तव्य आहे, परंतु ते तेथे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात। त्यामुळे ह्या दलालांनी ह्या बिनशेती विषयामध्ये जो काय भ्रष्टाचार सुरू केलेला आहे त्या भ्रष्टाचाराबाबत आम्ही आता स्वराज्य राज्यव्यापी कामगार संघटनेमार्फत आणि गरज पडल्यात मनसेच्या पक्षाकडनं मदत घेऊन एक विद्यमानरित्या आमरण उपोषण सुरू करणार आहेत। आणि तसं पत्र आम्ही सर्व शासकीय कार्यालयांना दिलेलं आहे, पोलीस स्टेशनला दिलेलं आहे। माननीय मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांना देखील मी लेखी कळवलेलं आहे आणि आता प्रत्यक्ष त्यांची जाऊन भेट घेऊन त्यांना मी सांगणार आहे का साहेब, तुमचा जो उद्देश होता तो उद्देश वसई तालुक्यात कुठेतरी पूर्ण होत नाही आणि हे प्रशासकीय अधिकारी आहेत, हे स्वतःच्या स्वार्थासाठी ही जी एजंट लॉबी आहे ह्या एजंट लॉबीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतात। मागील काळामध्ये एक पत्रकार रुबीना मुल्ला हिच्यावर देखील मोठ्या प्रमाणामध्ये हल्ला झाला होता। म्हणजेच पत्रकारांनी कोणत्याही अधिकाऱ्याविरुद्ध कोणतीही भूमिका करायची नाही आणि जर केली तर 353 दाखल करायचा, ही काही भूमिका योग्य नाही। आणि जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांनी तो 353 दाखल करताना हा देखील विचार केला पाहिजे का वसईतील जी जनता आहे ती सुज्ञ जनता आहे, हुशार जनता आहे। तुम्ही कोणतेही पाऊल उचलता किंवा जनता एखाद्या लोकप्रतिनिधीमार्फत एखादं पाऊल उचलते त्यामध्ये कोणता उद्देश असतो हे जनतेला समजते। त्यामुळे आता आम्हाला आमच्या संघटनेमार्फत या प्रशासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध पाऊल उचलणं गरजेचं झालेलं आहे। आम्ही ते उचललेलं आहे आणि आता ह्या उपोषणामध्ये कोणत्या गोष्टी निष्पन्न होतात ते आम्हाला बघायचं आहे, कारण आतापर्यंत अनेक संघटनांनी यांच्या विरोधामध्ये उपोषणं केलेली आहेत। आगरी सेनेचे कैलास पाटील यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मोठं पाऊल उचललं होतं। त्यावेळेला एक मोठी पोलीस स्टेशनला प्रक्रिया घडली होती। त्यानंतर एक असं प्रकारचं आंदोलन ह्या महसूल अधिकाऱ्यांच्या विरोधात झालं का त्यावेळी माननीय अविनाश जाधव मनसेचे पालघर जिल्हाध्यक्ष त्यांनी मागील उपविभागीय अधिकारी यांची खुर्ची थेट आणून मैदानात ठेवली होती। ही आक्रमक भूमिका लोकप्रतिनिधींना घ्यावी लागते। यामागे कुठेतरी प्रशासकीय अधिकारी देखील चुकतात आणि जर ते चुकत असतील तर त्या चुका जनतेसमोर आणणं हे आमच्या लोकप्रतिनिधींचं काम आहे आणि आम्ही ते करणारच। गुन्हे दाखल करणं हे तुमचं काम आहे, हे तुम्ही करा, परंतु ते गुन्हे कोर्टामध्ये नंतर कोणाच्या वतीने लागतात याचा देखील तुम्ही आढावा घ्या, कारण आतापर्यंत वसई तहसीलदार कार्यालयामध्ये ज्या काही केसेस तुम्ही लोकप्रतिनिधींवर केल्या त्या सर्व केसेस ह्या महसूल अधिकाऱ्यांच्या विरोधात गेलेल्या आहेत। त्यामुळे यांची कोणती भूमिका आहे हे मी आता व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार नाही, तर माझं जे काय उपोषण आहे त्या उपोषणाच्या माध्यमातून ह्या महसूल अधिकाऱ्यांच्या काय चुका आहेत त्या जनतेसमोर